जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री इथे शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना संशयित माथेफिरू तरुणाने अचानक दोन्ही मुलींना शेतातील विहिरीत ढकलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत या मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। आता घटनेचं नेमकं कारण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, तर या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच रोहन चौधरी या संशयित माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतले। या घटनेमुळे मात्र संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलंय। साक्री गावामध्ये 2 मुलींची मृतदेह विहिरीत आढळून आल्याची नक्की घटना काय आहे, कशामुळे घडली? आज सकाळी 2 मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त झालं होत्या। दोन्ही मुलींचं वय अंदाजे 15 वर्ष आहे। मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केला। मग त्या शोधामध्ये 2 बॉडी साक्री गावाच्या जवळच विहिरीत सापडलेलं आहे। ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेलं आहे। दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि नेमका कोणत्या कारणास्तव मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे। आणि एक संशयित मुलगा आहे, त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला। मग ही सर्व गोष्टी आम्ही तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्याला सोबत शेअर करता येईल। घातपाताचा संशय व्यक्त केला जातो असं काही आहे? सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे, म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन।